45 किलोमीटरचं अंतर आहे आणि कित्येक वर्ष आम्ही दुसरा शनिवार जो आहे जुलैचा, त्या दुसऱ्या शनिवारी पहाटे पन्हाळ्यावरून निघून आम्ही पावनखिंडीला जात असतो. 45 किलोमीटर अंतर आम्ही या एका दिवसामध्ये पार करतो. ते कधी चुकवत नाही, आम्ही बरोबर असतो. आणि अशा भटकंतीच्या वाटेवर असताना विविध विषयावर आमची चर्चा होतात. विलासमध्ये अत्यंत मितभाषी माणूस, एकदम मोजकं बोलणार, कमी बोलणार. मला आश्चर्य वाटायचं की हा इतका मितभाषी, इतका कमी बोलणारा माझा मित्र वर्गात कसा शिकवत असेल. पण त्याच्या विद्यार्थ्यांचं मी मनोगत ऐकलं. आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकणारा एक विद्यार्थी तो इथे बोलला. विलासचा मुलगा इथे बोलला, तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी MBA केलेला आहे. म्हणजे इतक्या चांगल्या संस्थांमधून शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांनी घडवलेला आहे. 2,500 ते 3,000 विद्यार्थी मला असं वाटतं की त्यांनी घडवले असतील. ते इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते आपला ठसा उमटवत असतील. म्हणून एक शिक्षक म्हणून त्यांनी निश्चित एक मोलाचं काम मला असं वाटतं की या समाजासाठी केलेलं आहे. आणि सेवापूर्ती होत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक घालमेल असते की सकाळी उठलं की आपल्याला शाळा असते, एक रुटीन ठरलेलं असतं. परंतु एकदा सेवानिवृत्त होत असताना आता पुढं काय करायचं, म्हणजे 31 मे नंतर म्हणजे 1 जूनपासून विलासरावला काही काम नसणार आहे, म्हणजे शाळेचं तरी कमी. परंतु शेती आहे, शेतीत काम करू शकतो. आणि आमचा एक फायदा असा आहे की आम्हाला विलासराव कायमस्वरूपी फुल मोकळं भेटणार आहे. कुठे जायचं म्हटलं की काही कारण नसणार की शाळा आहे किंवा काही अडचण आहे सांगायची. वसंत सर हसताय तिकडे मागं बसला. हा, ते तर आहेच आपल्या पक्षात आहे. तर विलासचा आणखी एक अत्यंत संयमी, इतका संयमी माणूस मी पाहिला नाही. कधीच चिडलेलं मी विलासरावला पाहिलेच नाही. पण त्याची कोणी चेष्टा केली, त्याची कोणी काही मजा घेतली तरी पण विलासराव काही चिडणार नाही, शांतपणे ऐकून घेणार. आमची जी पिढी आहे, आमचे जे मित्र आहेत, आमच्या कुटुंबातून पहिले ग्रॅज्युएट होणार आम्हीच आहोत. म्हणजे कोणी एखादा अपवाद असेल परंतु पहिले ग्रॅज्युएट होणारे आम्हीच आहोत. बहुजन समाजामधून शिक्षण घेऊन इथपर्यंत पोहोचणारे. आणि त्याचं कारण आहे की रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला शिक्षण मिळालं. कदाचित अण्णा नसते आणि त्यांनी शाळा सुरू केल्या नसत्या तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो. कारण विलासरावांना परत त्याच संस्थेमध्ये ज्ञानदान करण्याचं संधी मिळाली आणि त्यांनी ती संधीचं सोनं केलं. मी त्यांना एकच सांगेन की सेवानिवृत्तीनंतर आपलं काम कमी झालेलं नाही तर काम अधिक वाढलेलं आहे. समाजामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की अजूनही खूप अंधश्रद्धा आहे, चुकीच्या संकल्पना आहेत, सायंटिफिक टेम्परामेंट लोकांच्या मध्ये नाही आहे. ते गोळ्या बागड्या रीतीनं लोक वारंवार तसं वागत राहतात. तर त्यांनी आता मिळालेल्या संधीचा उपयोग करावा. सगळे सर आहेत, चांगलं काम करतायत. एक चांगला विचारमंच सुरू करावा आणि लोकांच्यापर्यंत पोहोचावं की लोकांना त्या ज्या भोळेबाबडेपणामध्ये किंवा अंधसंस्कारामध्ये जे राहत आहे त्यातून लोकांना बाहेर काढावं. या निमित्तानं मी विलास सरांना त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, आरोग्यदायी जावं आणि आनंदी जावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल मी विद्यालयाचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. सरांच्या आग्रह असतो सप्रे साहेबांनी 2 शब्द शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती करतो. सन्माननीय दादासाहेब सप्रे सरांच्या आग्रह असतो. सन्माननीय दादासाहेब सप्रे माजी आयुक्त कृषी विभाग महाराष्ट्र राज्य. आजच्या आपल्या या दरेकर सरांनी सौभाग्यवती दरेकर यांचा जो काही दरेकर सरांचा सेवानिवृत्तीनिमित्त एक कृतज्ञता आणि सोहळा आयोजित केला. त्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब भाऊसाहेब, सन्माननीय व्यासपीठ, या विद्यालयाचे सर्व प्राचार्य, विद्यार्थी, मुलांनी,
आपण दरेकर सरांनी बरेच विद्यार्थी घडवले याबद्दल काही वाद नाही, परंतु आता पुढचे सेवानिवृत्त या इथून होत आहे. परंतु आपण जर जपानी मॅथचा विचार केला तर इकिगाई पुस्तक बहुतेक सरांनी वाचले का नाही मला माहीत नाही, परंतु 100+ आयुष्य कसं जगायचं याचा उल्लेख, याची तत्व या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आणि हे पुस्तक सरांनी वाचलं नसेल तर निश्चित वाचावं. आणि दांगडे साहेबांनी सांगितलं की पुढे आमचा तो एक आधारस्तंभ राहणार, एक ध्येय ठेवून जरी आपण या ठिकाणाहून निवृत्त झालो असलो तरी आपण नेमकं पुढचं काय ध्येय आपलं असणार आहे, त्या ध्येयामध्ये आपण एकरूप होऊन जर पुढचं आपण आयुष्य समर्पण केलं तर निश्चितच त्याचा आपला समाजासाठी, विद्यार्थ्यासाठी आणि सर्वांसाठी तो फायदा होईल. आणि आमचा जो काही माजी विद्यार्थ्यांचा संघ आहे त्यासाठी जर त्यांनी थोडा एक 5-10% वेळ दिला तर हा जो काही माजी विद्यार्थ्याचा संघ आहे त्याला अधिक चांगलं स्वरूप, मूर्त स्वरूपी येईल आणि या विद्यालयाला त्याचा चांगला फायदा होईल असं मला वाटतं. तर सरांनी पण सांगितलं की दरेकर ताई यांना कसं ते त्रास देतील, मग मला असं वाटत नाही की ते फार गरीब त्रास देतील, कारण या सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना बरेच अनुभव त्यांच्या गाठीचे आहेत आणि ताईसुद्धा त्यांना सांभाळून घेतील. आणि जे काही त्यांचे यश त्यांनी संपादन केले त्याच्यामध्ये त्यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. आता बराच वेळ झाला, मी या ठिकाणी जास्त काही बोलत नाही. त्यांच्या पुढच्या बाह्य आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. आरोग्यदायी जीवन जावं, सुख लाभो आणि त्यांची जे काय अपूर्ण स्वप्न असते ते त्यांनी पूर्ण करावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद साहेब. त्यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. असे आजचे सत्कारमूर्ती माझे मार्गदर्शक आदरणीय दरेकर सर यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर विलास दरेकर सर. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्याच्या आवाजामध्ये सांगण्यास सुरू केलं. मी शांत बसले म्हणून तुम्ही शांत बसले त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं स्काउट क्रॅप देऊन मी स्वागत करतो. द्या एकदा स्काउट क्रॅप. आता एकही विद्यार्थी बोलणार नाही याची मला ग्वाही आहे. जसं मी वर्गात आल्यानंतर सर्व शांत बसायचे तसेच तुम्ही इथे शांत बसणार आहे याची मला खात्री आहे. प्रथमतः या ठिकाणी माझा हा सेवापूर्ती समारंभ अर्थात कृतज्ञता सोहळा आयोजित केला त्याबद्दल माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, प्रिय विद्यार्थी आणि माझ्या माजी शिंदे विद्यालया परिवारातील सर्व मान्यवर, रयत सेवक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक सर्वांचं मी प्रथमतः आभार मानतो. आणि दुसरं मी प्रथमतः जे आभार मानेन ते या स्टेजवरती असणारी अतिशय दिग्गज मंडळी आहे. हे मंडळी अपॉइंटमेंट घेऊनही भेटत नाही, पण माझ्यासारख्या एका छोट्या माणसाचा फोन गेला आणि यामधल्या कुठल्याच माणसाने नकार दिला नाही. माझा आज उर भरून आलं की एवढी मोठी माणसं माझ्यासारख्या एका छोट्या माणसाच्या एका फोनवरती माझ्या सत्कारासाठी येतात हे खऱ्या अर्थाने खूप माझ्या मनाला भावलं. आणि म्हणून या ठिकाणी असणारे आगडे साहेब असतील, सप्रे साहेब असतील, धुमाळ साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे मित्र मचे साहेब असतील, सर्वच मान्यवर जे स्टेजवरती उपलब्ध आहेत त्यांना फक्त मी एकच फोन केला की मी 31 मे रोजी रिटायर होत आहे, परंतु मला विद्यार्थ्यात रमायला जमतं. पुढील काही दिवसामध्ये परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यावेळेस विद्यार्थी नसतील आणि त्या कार्यक्रमाला जर शोभा आणायच्या असतील
तर विद्यार्थी म्हणजे देवाघराची फुलं आहेत असं मी मानतो आणि त्यांच्या समोर माझा कार्यक्रम व्हावा ही माझी अपेक्षा होती आणि याला सर्वांनी दुजोरा दिला आणि माझ्या या छोटेखानी कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आमच्यावरती सतत प्रेम करणारे आपले आदरणीय बाबासाहेबजी भाऊ अध्यक्ष म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. तेही या कार्यक्रमासाठी मला त्यांनी प्रोत्साहन दिलं तर मी त्यांचे प्रथमतः अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रो, मी तुम्हाला एका छोट्या मुलाची गोष्ट सांगणार आहे आणि तुम्हाला गोष्टी आवडतात का? तर एका गावामध्ये एका छोट्या खेड्या गावामध्ये ज्या गावाची लोकसंख्या 2200 होती अशा छोट्या गावामध्ये एका मोठ्या कुटुंबामध्ये एक मुलगा जन्मला. त्याचा कुटुंबामध्ये 7वा क्रमांक होता. त्यामध्ये 3 बहिणी आणि 4 बंधू होते. तर या कुटुंबामधून जे थोरले बंधू आहेत ते प्रथमतः शाळेमध्ये गेल्या. 4 बहिणींपैकी 3 बहिणी अजिबात शाळेचं तोंड पाहिलं नाही. 4 भावांपैकी थोरले बंधू शाळेत गेले. उर्वरित 3 बंधू घरीच राहिले. काही बंधू शेतीची कामं करू लागले, काही बंधू गुरु सांभाळण्याची कामं करू लागले आणि यामधून मधले जे 2 त्या विद्यार्थ्याचे बंधू होते त्यांना शेतीमध्ये काम करायला भाग पाडावं लागलं आणि त्यामुळे त्यांनी 3री 4थी मधून शाळा सोडून दिली. ग्रामीण भागामध्ये 7वी पर्यंत शाळा होती आणि 3 नंबरच्या भावाने 4 नंबरच्या भावाला हाताला धरून फरफडीत गावात नेलं. तो पहिलीच्या वर्गात होता आणि मी छोटा असल्यामुळं घरीच होतो. तू घरी इकडे तिकडे फिरतो, चल शाळेत म्हणून त्याने मला ओढत नेलं. आम्हा दोघांमध्ये एकच दप्तर होतं. ते 1ली ते 3री पर्यंत आम्ही एकाच वर्गात शिकलो. गुरुजींनी जी जन्मतारीख लिहिली माझ्यापेक्षा मोठ्या भावाची आणि माझी ती सारखीच आली आणि त्यामुळं आता मी लवकर रिटायर होता येईल असं तुम्हाला वाटत असेल. आमची चुलत बहीण मोठी बहीण माझ्यापेक्षा 3-4 वर्गाने पुढं होती. गुरुजी तिला म्हणायचे, तुझा हा भाऊ ज्याला 1लीत बसायला पाहिजे तो 3रीत काय करतोय, त्याला तिकडे नेऊन बसव. पण काही केल्या माझा भाऊ मला उठवायचा, धरून फरफडीत नेऊन 1लीच्या वर्गात बसायचं. मी तो त्याच्या वर्गात जायच्या अगोदर त्या वर्गात जाऊन बसायचो. तर असा हा एक मुलगा 7वी पर्यंत मराठी शाळेमध्ये शिकला, ग्रामीण भागामध्ये शिकला. त्या मुलाला तिथं सवंगडी मिळाली आणि त्यातले बरेच सवंगडी इथं आज उपस्थित आहेत. ज्या सवंगड्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी वर्ग खोली नव्हती, 11च्या 3-4 खोल्या होत्या, वर्ग 7 होते आणि या सवंगड्याबरोबर हाही गडी चिंचेच्या झाडाखाली पार तयार केला. त्या गड्यांनी माती गोळा करून पार तयार केला. शेणाने तो सारवला आणि त्या सारवलेल्या पारावरती आमचा वर्ग सुरू झाला. अशा चिंचेच्या झाडाखालच्या पारावरती शिकलेला हा विद्यार्थी 4थी 5वी पर्यंत काठावर पास होणारा विद्यार्थी, ज्याला 2-3 विषयात मार्काच्या खाली लाल शेरा असायचा, असा तो विद्यार्थी होता. पुढे जाऊन मला 6वी मध्ये त्या विद्यार्थ्याला जे शिक्षक भेटले ते वर्गामध्ये त्यांनी निरीक्षण केल्यानंतर त्यांनी ओळखलं की हा मुलगा खूप शांत आहे, अभ्यास पण बरा करतोय आणि सर्व शिक्षकांसमोर त्यांनी असं उद्गार काढलं की हा मुलगा खूप शांत आहे, हा हुशार होईल, हा खूप चांगला शिकल. आणि ते शब्द आज माझ्या कानात घुमत आहेत आणि त्यांच्या शब्दानेच मी जो आज काय घडलो आहे तो घडलेला आहे. आणि असे ते शेख गुरुजी जे आज हयात आहेत, परंतु त्यांना मी निरोप दिला होता या तुम्ही, परंतु ते काही तब्येतीच्या कारणामुळे आले नाही. तर असे शेख गुरुजींनी दिलेलं मला प्रोत्साहन. पुढं असं का मी आलो की 7वी मध्ये मी दुसरा आलो, वर्गामध्ये दुसरा आलो. की जो विद्यार्थी 2-3 विषयात नापास व्हायचा तो 7वीची केंद्र परीक्षा होती त्याच्यामध्ये दुसरा आला. तर हे जे आहे हे दिलेल्या प्रोत्साहनाचं एक उदाहरण आहे. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये आढळगाव या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी 8वी साठी मी गेलो आणि त्या ठिकाणी मग आम्हाला नवीन मित्र भेटले.
इकडचा 7वीचा हुशार विद्यार्थी आला म्हणून तिथले सर लोक आमच्या दागडे साहेबांना म्हणायचे तुम्हाला कॉम्पिटिशन लई पोरं आले. पण त्यांना काय माहित आम्ही मराठी शाळेतून आलोय, आम्हाला 7वीला ABCD शिकलेले पोरं आहेत, 7वीला ABCD शिकवलेले विद्यार्थी आहेत आणि हे 5वी पासून इंग्रजी शिकलेले विद्यार्थी आहेत. अशा शाळेमध्ये आम्ही गेलो. पुढे जाऊन आम्ही बऱ्यापैकी एकत्रित आमची मैत्री झाली आणि ती मैत्री आज तागाय 44 वर्ष जशीच्या तशी आहे. बऱ्याच आता विद्यार्थ्यांना IAS याचा अर्थही माहीत नसेल किंवा त्या पद घेण्यासाठी किती झगडावं लागतं हेही माहीत नसेल. परंतु ही जी मंडळी खूप मनाने मोठी असणारी मंडळी, स्टेजवरची सर्वच मंडळी आहेत, ही खूप मोठी मंडळी आहे आणि ती माझ्यासारख्या सामान्य माणसाला लक्षात ठेवतात याच्यासारखं दुसरं भाग्य मी समजत नाही. माझ्या जडणघडीमध्ये माझ्या कुटुंबातील बंधू असतील, माझ्या भगिनी असतील, तर यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. माझे थोरले बंधू जुन्या काळची मॅट्रिक पास झालेले, अक्षर अगदी मोत्यासारखे, मी आजही त्यांच्या अक्षराचा हेवा करतो. मी म्हटलं मी एवढा शिकलो पण तुमच्यासारखे मला अक्षर काढता येत नाही, एकदम मोत्यासारखे अक्षर. कधी कधी माझं अक्षर पाहूनही त्यांना हेवा वाटत असेल की एवढा मोठा शिक्षक आहे परंतु तो माझ्यासारखं अक्षर काढून नाही. आमच्यामध्ये चर्चा व्हायची. पण ते जुने जे त्यांच्या वळण लागलं होतं ते आज या ठिकाणी नाही. माझे एक बंधू इथं आहेत, दुसरेही बंधू इथं आलेले आहेत. तर हे दोन्ही बंधू शेती करतात. परंतु कुटुंबामध्ये शिकत असताना घरामध्ये पूर्वीच्या काळी खूप कामं असायची, शेतीची कामं असायची. माझे आई वडील हे अतिशय कमी शिकलेले. वडील जुन्या काळची मोडी 4थी शिकलेले होते, त्यांना मोडी जमायची आणि ते शिकल्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला प्रोत्साहन दिले की शाळेत तुम्ही गेलं पाहिजे. आणि त्यांच्याच प्रोत्साहनाला आम्ही थोडाफार प्रतिसाद दिला. पण नाईलाज असतो, जे थोरले बंधू होते त्यांना 11वी मध्ये इथं कॉलेजची सोय नव्हती, महाराजा कॉलेज नव्हतं, कर्जतला फक्त एक कॉलेज होतं आणि म्हणून लांब जाऊन शिकून पैसे खर्च करण्याचे ऐकत नसल्यामुळे त्यांनी शिक्षण सोडून दिलं. परंतु आम्हा भावंडांना पुढे शिकावं अशी त्यांची खूप तळमळ असायची आणि त्याचंच आजचं एक फलित आहे. मोठं कुटुंब असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी मोठी. आमची वहिनी असेल, 2 नंबरची वहिनी असेल, या सर्व कुटुंबाने खूप मोठं कष्ट उपसलेलं आहे. अगदी जवारी काढण्यापासून ते थेट शेतातली सगळी कामं करून आम्हाला शिक्षणासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे. तर त्यांचं ऋण हे शब्दामध्ये किंवा पैशाच्या रूपात हे भेटूच शकत नाही. फक्त त्यांच्या ऋणामध्ये राहणं योग्य मानेल. तर असं माझं कुटुंब आहे. कुटुंबामध्ये पहिला मी नोकरदार आहे आणि मी नोकरीला लागल्यानंतर आमचे पुतणे असतील किंवा आमचे पाठीमागचे जे असतील यांनी पण शिकावं अशी माझी मनोमन इच्छा असायची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं मी काम केलं. आज माझ्या कुटुंबामध्ये आम्हा सर्वांमध्ये पुतणे आणि मुलगा धरून एकूण 7 जण आहेत. त्या 7 पैकी आता फक्त घरी एकच जण आहे, जो थोरल्या बंधूचा मुलगा आहे तोच फक्त घरी आहे. 2 नंबरच्या बंधूचा मुलगा जो कॉम्प्युटर इंजिनियर आहे, त्याची मुलगी सुनबाई आमची कॉम्प्युटर इंजिनियर आहे. ते परदेशामध्ये अमेरिकेमध्ये आता 3-4 वर्षापासून तिथं आहे. त्यानंतर थोरल्या बंधूचा मुलगा M.Tech आहे, तोही इंटरनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करतो, तोही इंजिनियर आहे. आणि त्यांचाच एक मुलगा फक्त तो शेतीच्या कामामध्ये आहे आणि तो इथं उपस्थित आहे. कालपासून तो या मदतीला इथं आलेला आहे. 3 नंबरचा एक इंजिनियर आहे, तोही M.Tech आहे, तोही पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे. याप्रमाणे एक दिशा देण्याचं काम मी कुटुंबामध्ये ज्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे मी शाळेमध्ये पण मुलांना दिशा देण्याचं काम केलं. आज या ठिकाणी जवळपास 4,500 विद्यार्थी माझ्या वर्गामधून शिकून गेले. इथं आल्यानंतर मी सेमी इंग्लिश हा वर्ग सुरू केला की मला 7वीला ABCD शिकायला मिळालं, पण ह्या मुलांना इंग्रजीमधून शिक्षण मिळावं म्हणून 5वीसाठी सेमी इंग्लिशचे वर्ग मी पहिल्यांदा बेलोंडीला सुरू केला 8वीचा आणि त्यानंतर इथं आल्यानंतर गुरुकुलचा पहिला 10वीचा वर्ग शिक्षक म्हणून मी 16 वर्ष काम केलेलं आहे.
आणि या 16 वर्षामध्ये कमीत कमी 4,500 विद्यार्थी इथून बाहेर पडलेले आहेत की ज्यांची मला रात्रीपासून फोन येत आहे सर खूप इच्छा आहे परंतु वेळेअभावी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग ते मेडिकल क्षेत्र असेल, इंजिनिअरिंग क्षेत्र असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असतील, या सर्व क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी आहेत आणि ते आपला ठसा तिथं उमटवत आहेत. तर या सोहळ्यामध्ये तुम्ही जे मला एवढं भरभरून प्रेम दिलं, अगदी माझ्या तिथं ऑफिस पासून इथपर्यंत तुम्ही मुलांनी आणि सर्व माझ्या सहकारी मित्रांनी जो फुलांचा वर्षाव केला त्यावेळेस माझ्या मनामध्ये अगदी भावना दाटून आल्या की ज्या शाखेमध्ये मी 16 वर्ष सेवा केलेली आहे, प्रामाणिकपणे सेवा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, सर्व कामांमध्ये मी खाडीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित तो कमी असेल परंतु इथून पुढच्या कालावधीमध्ये मी थोडासा बाकीच्या क्षेत्रामधून म्हणजे मी अध्यापनाच्या क्षेत्रामधून मला थोडीशी सुटका मिळेल. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे माझी 1.5 वर्षाची रजा शिल्लक असतानाही मी ठरवून सांगितलं मुख्याध्यापकांना मी एकही दिवस रजेवर जाणार नाही. 1.5 वर्षाची माझी रजा शिल्लक आहे. या 1.5 वर्षाच्या रजेमध्ये 3 महिन्याचे रजा दिले असते तर मी 3-4 टप्प्यामध्ये ते रजा संपू शकलो असतो आणि कुठेतरी फिरून आलो असतो. पण मी अजून तसा धंदाकड दिसतोय का म्हणून हे 2-3 महिने नाही रजा टाकली तरी काही फरक पडणार नाही. पुढील माझा आयुष्य मी नक्की माझ्या जे हॉबीज आहेत त्या जपण्यासाठी मी काम करत आहे, काम करणार आहे, कुटुंबासाठी वेळ देण्याचं मी काम करणार आहे. तर काही छंदामध्ये नागडे साहेबांनी आता बोलले की काय आम्हाला ट्रेकिंगचा छंद आहे. एका दिवसामध्ये आम्ही 50 किलोमीटर अंतर कापणारे माणसं आहेत आणि ते अंतरही सरळ रस्त्याने न कापता आम्ही चिखलांमधून, दऱ्यांमधून, कोकणामधून, भाताच्या खाचरामधून जिथं जळू चिकटले आमच्या पायांना आम्ही ते जळू उपसून बाजूला फेकून सर्वांबरोबर चालायचं. तुम्ही जर तिथं 1 मिनिट थांबला तो संपला, तो मागं राहिला, त्याला पुढे जाता येत नाही, मागं जाता येत नाही, असा मार्ग आहे. तर तो अनुभवल्यानंतर लक्षात येतो. असे आमचे दांगडे साहेब आमचे प्रेरणास्थान आहे की ज्यांनी 13 वेळा तो ट्रेक पार केलेला आहे आणि मी त्यांच्याबरोबर जवळपास 9 वेळा तो ट्रेक पार केला. तर या मधून मी खूप प्रेरणा घेतलेली आहे. या ठिकाणी बरंच काही बोलण्यासारखं आहे, बराच वेळ झाल्यामुळं मी माझं मनोगत या ठिकाणी कमी शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे करत असताना मी खऱ्या अर्थाने 1 सप्टेंबर 1993 रोजी सिनियर कॉलेजला रुजू झालो आणि माझी पहिल्यापासून इच्छा होती की मला शिक्षक बनायचं. त्या विद्यापीठामध्ये असताना माझे सहकारी मित्र होते ते मला मास्तर नावानेच ओळखायचे, मास्तर म्हणूनच हाका मारायचे. मी त्यावेळेला मास्तर झालेलो नव्हतो पण मी त्यांना म्हणलो होतो मला शिक्षक व्हायचे. आता MSc पुणे विद्यापीठ केलं, फर्स्ट क्लास मिळाला होता. त्या काळात फर्स्ट क्लास मिळाला की सिनियर कॉलेजला लगेच ऑर्डर मिळायची आणि प्राध्यापक व्हायचो. परंतु मी काही न जाणू B.Edचा फॉर्म भरला आणि पैसे नसल्यामुळे 2च कॉलेजला फॉर्म भरला, टिळक कॉलेज आणि आदर्श कॉलेज. या 2च कॉलेजला फॉर्म नाही म्हणून भरला आणि टिळक कॉलेजचा कॉल आला आणि पहिल्याच कॉलमध्ये माझं सिलेक्शन झालं, 1 नंबरला नाव लागलं. आता माझ्यापुढे प्रश्न आहे माझा काय करावं म्हणून. परंतु म्हणलं आता चालू मध्ये 1 वर्ष जाईल निघून, आपण विद्यापीठात राहतोय, आपल्याला माझे ज्युनियर मला ओळखीचे झाले होते आणि आपली राहण्याची सोय होईल म्हणून पुढील 1 वर्षाचं माझं राहण्याचं 0 पैशाचं बजेट तिथं सिद्ध झालं. मी 1ही रुपया त्यावेळेस राहण्यासाठी मला लागला नाही. माझे जे ज्युनियर होते त्यांनी मला रूममध्ये सामावून घेतलं आणि तिथून मी माझं B.Ed पूर्ण केलं. महिला महाविद्यालयामध्ये सिनियर कॉलेजला मी रुजू झाल्यानंतर नॉन ग्रँड कॉलेज होतं आणि त्या कॉलेजमध्ये जे मला सहकारी भेटले, जे प्राचार्य भेटले, त्यानंतर दादा पाटील महाविद्यालयामध्ये सिनियर कॉलेजला 1 वर्ष नोकरी करण्याची मला संधी मिळाली आणि त्यानंतर माझं ओरिजिनल B.Ed असल्यामुळे ज्युनियर कॉलेजकडे मी काम केले. म्हणजे ज्युनियरमध्ये 5-6 वर्ष आणि आता सलग 26 वर्ष माध्यमिक विद्यालयामध्ये काम केले. हे काम करत असताना तुम्ही बऱ्याच मित्रांनी मला प्रश्न विचारला की तुझं खूप नुकसान झालं. मी म्हणलं माझं 0 नुकसान झालं. मी पैशाकडे कधीही पाहिलं नाही.
मला किती पगार मिळतोय कधीही पाहिलं नाही. आणि माझी धर्मपत्नी आहे, तिने आजपर्यंत मला विचारलं नाही किंवा तुम्ही आता जरी मुलाखत घेतली तुमच्या सरांना किती पगार आहे तरी तिला सांगता येणार नाही. आलेल्या पगाराचं तुम्ही काय केलं हे पण ती कधीच मला तिने विचारलं नाही. म्हणून पैसा हा माझ्या समोरचा दोन विषय होता. आपण जर दुसऱ्याची मुलं घडवली ते आपले आपोआप घडतात आणि ती घडलेली आहेत. माझ्या कुटुंबातली घडली आहेत, माझी घडलेली आहेत. माझ्या मुलाला 27व्या वर्षी जनरल मॅनेजर म्हणून त्याला प्रमोशन मिळालेलं आता डिसेंबरमध्ये. त्याचा अजून लग्न व्हायचे, आमचे वेळी आहेत, नवे होणारे 36 इथं आलेले आहेत. त्यांना मी निरोप दिला, चला तुम्हाला आमचं शहर पाहायला मिळेल, गाव पाहायला मिळेल. त्यांनी पहिल्याच माझ्या फोनमध्ये होकार दिला आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं विशेष मी आभार मानतो. ते जवळपास 300 किलोमीटरवरून सकाळी पहाटे निघलेले आहेत आणि बरोबर कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. पुनश्च एकदा तुम्ही हा जो कार्यक्रम माझा ठेवला, माझे सत्कार केला, ह्या सर्वांचं पुनश्च मी एकदा त्यांना धन्यवाद देतो. माझे जुने सहकारी मित्र खूप मला दिसत आहेत. जानराव सर आहेत, तिकडून पेकर सर आहेत, राईज बिके सर आहेत, इकडे जगताप सर आहेत, माझं कुटुंब आहे, माझे नातेवाईक आहेत, हे खूप मोठ्या प्रमाणावर गावकरी आहेत. या सर्वांचं मी आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी आपण उपस्थिती दाखवली. सर्वांचं मी आभार मानून माझं मनोगत संपतो. धन्यवाद सर.